रामनाम घ्यावे जडो असा छंद आणि रामनाम नौका अशी दोन. रामरायाचे आपले उपक्रम सुरू आहेत आणि त्यासाठी पहाटे आज 3 वाजता न उठता 5 वाजता उठून आत्तापर्यंत आपली ही माळ पूर्ण झालेली आहे. आणि जे जे लोक या रामनामास दोन्ही उपक्रमात जोडले त्या सर्वांचे आभार. आणि आपला हा जो रामनामाचा उपक्रम आहे हा मात्र आपल्याला वर्ल्ड रेकॉर्ड करायचा आहे. 365 रुपये भरा आणि 365 दिवस रामनाम घ्या. उद्या नवीन वर्ष सुरू होतं आहे. आज ज्यांनी ज्यांनी नावं द्यायची राहिली आहेत त्यांनी सुरुवात करा नवीन वर्षाची. रामरायाला स्मरून सुरुवात करूया. एक मात्र रामसाक्ष रामराया तुम्हाला तुमच्या संसारात कधीच काही कमी पडू देणार नाही. ही रामनामाची किमया आहे आणि त्यासाठी मात्र तुम्ही जोडले जा. रामनाम घ्यावे जडो असा छंद, नामाचे अमृत अखंड पिऊनी, सदा नम्र व्हावे प्रभूच्या चरणी. सहजी वाहतो सौख्याचा सुगंध, रामनाम घ्यावे जडो असा छंद. हे गाणं माझ्या अतिशय जवळचं आहे, कारण जेव्हा टी व्ही रेडिओ हे फार म्हणजे टी व्ही वगैरेसुद्धा कमी होता आणि रेडिओसुद्धा अगदी कमी चॅनल त्याचेसुद्धा होते. आणि त्यावेळेला मात्र पहाटे पहाटे माझे सासरे ही पहाटे त्यांचं 121 रामनाम, विष्णुस्मरण हे गाणं आणि जागो मोहन प्याले म्हणून ते गीत गायचे. ही सगळी गाणी ते म्हणायचे आणि ती गाणी मात्र ऐकायला विराम मिळाला तो 30 डिसेंबर 1988ला. आणि त्यानंतर आतापर्यंत संसाराच्या व्यापामध्ये हे रामनाम कुठंतरी हरवलं होतं. चालू होतं पण जास्त प्रमाणात नव्हतं. म्हणूनच मी ठरवलं की आपण आता असा काही उपक्रम काढायचा की ज्यामुळे सर्वांना सहभागी होता येईल. अगदी 365 नगण्य किंमत आहे, नगण्य दक्षिणा आहे. आणि त्या दक्षिणेतले गंमत माहिती आहे का की त्या 365 रुपयाचे सुद्धा 3 भाग होतात. आम्ही 3 जप करतो, त्या 3 ते वाटले जातात आणि अतिशय प्रेमाने आनंदाने त्याचा स्वीकार होतो. असे कमी आहे दक्षिणा म्हणून उपासना केली नाही केली चाल ढकल हा प्रकार अजिबात नाही. आमच्या उपासनेची टॅगलाईन आहे, प्रामाणिक उपासना हीच खात्री. प्रामाणिक उपासना हीच खात्री. श्रीराम समर्थ. आणि दुसऱ्या उपक्रमाचं गाणं म्हणजे रामनाम नौका भवसागरी तराया. म्हणजे ही रामनामाची नौका आहे, ती आपल्या जीवनाचा सागर हा पार करणारी आहे. आणि त्याच उपक्रमाचं म्हणजे 365 रुपये भरा आणि 365 दिवस रामनाम घ्या या उपक्रमाचंच नाव आहे रामनाम नौका भवसागरी तराया. अतिशय सुंदर असे हे मला सुचलं की त्याला नाव द्यायचं. कारण उपक्रमांना नाव देणंसुद्धा फार मोठी गोष्ट असते की ज्यामुळे तो उपक्रम लक्षात राहतो आणि रोज आपल्याला लिहिता नाही तो सोपा पडतो. सर्वांना नवीन वर्ष येत आहे. जुन्या सगळ्या गोष्टी सोडून नवीन गोष्टींना सामोरं जा. नवीन गोष्टींचा आदर करा, नवीन माणसांचा आदर करा, सगळ्यांची प्रेमाने बोला आणि सर्वांवर प्रेम करा. त्याचबरोबर स्वतःवर प्रेम करा.
श्रीराम समर्थ.